सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील मोठेवाडी इथं मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे। मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या तुफानी वादळी वाऱ्यामुळे बांधकाम सुरू असलेली कच्ची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झालाय, तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झालेत। माहितीनुसार मरगुबाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक मोठेवाडीत जमले होते। दरम्यान परिसरात जोरदार वादळी वारा सुरू झाला। स्वतःचा बचाव करण्यासाठी काही भाविकांनी जवळील बांधकाम सुरू असलेल्या भिंतीलगत आश्रय घेतला। वादळाचा वेग वाढत असतानाच शेजारील पत्र्याचं शेड उडून थेट कच्च्या भिंतीवर आदळलं, त्यामुळे भिंत अचानक कोसळून अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले। स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले। या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे। आज मोठेवाडी आसंगी तुर्क येथे मरगुबाई यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असते, त्याप्रमाणे आज देखील लोक हजर होते। मात्र अचानक आलेला सोसाट्याचा वारा याच्यामुळे आणि पाऊस याच्यामुळे जे बांधकामाधीन जे काही पत्रे होते ते अचानक वारा आल्यामुळे पत्रे उडून पडल्यामुळं, त्या भिंतीवर पडल्यामुळं काही ठिकाणी भिंत पडली आणि ते भिंत काही लोकांच्या अंगावर पडल्यामुळे आपल्याकडे 6 लोक मयत आहेत। आत्तापर्यंत 6 लोक मयत आहेत। काही विजापूर डोमनाळ इथले आहेत, काही दरीबडचीचे आहेत आणि काही पांडुजरीचे आहेत। त्याचबरोबरीनं 20 ते 25 लोक आहेत ते जखमी आहेत आणि या सर्वांवर जखमींच्यावर उपचार विविध ठिकाणी सुरू आहेत। काही संखमध्ये जखमींना ॲडमिट केलेलं आहे, काही जतमध्ये आहेत आणि काही विजापूरला देखील ॲडमिट केलेलं आहे। प्रशासन सर्व या नागरिकांच्या संपर्कात आहे आणि काही मदत लागेल त्या सर्व मदत आम्ही करू। त्याचबरोबर येथील सर्व नागरिकांना देखील माझी आता विनंती आहे की इथं आणखी वारा आणि पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथं कुणी थांबू नये। सर्वांनी तात्काळ आपापल्या घरी निघून जावं। प्रशासन इथून पुढची सर्व काही कार्यवाही ते करून घेईल, त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद।